जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर आज मी बनवणार आहे नाचणीच्या पिठाचे घावणे. त्यासाठी मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे नाचणीचं पीठ. नाचणीचं पीठही मी 1 वाटी घेतलेलं आहे आणि बारीक चिरून असं टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपण बाउलमध्ये नाचणीचं पीठ घेऊया. किंचितचं मी पीठ काढून घेतलेलं आहे नाचणीचं, कारण मला थोडेच घावणे बनवायचे आहेत. तर आत्ता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटोही टाकून घेतलेला आहे. हिरवी मिरची मी टाकून घेते त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप केली तरीही चालू शकतं. आणि 1 चम्मच मी मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला छानपैकी असं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित असं घावणे बनवण्यासाठी करून घ्यायचं आहे. गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि व्यवस्थित असं मिक्स करून छानपैकी असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ थोडं मला पातळ वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा किंचितचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे घावणे बनवण्यासाठी. पॅनही छान आपला गरम झालेला आहे. त्याच्यावर आता मी तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठाच्या, बाजरीच्या पिठाचेही तुम्ही अशा प्रकारे घावणे बनवू शकता. खूप छान लागतात. सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टलाही तुम्ही अशा प्रकारचे घावणे बनवू शकता. छान लागतात खायला. एकदम क्रिस्पी असे होतात. थोड्या वेळासाठी आता मी झाकण देऊन ठेवून देणार आहे. पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे आणि छान असा घावणाही रेडी झालेला आहे आपला. आता तो पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. छान असे क्रिस्पी असे लागतात खायला. अशा प्रकारचे आपल्याला पुढचेही घावणे बनवून घ्यायचे आहेत. घावणं तर आपला नाचणीच्या पिठाचा घावणं आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे. पाहू शकता खूप छान लागतात खायला. क्रिस्पी असे लागतात. खूप खूप छान लागतात. करून बघा, ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.